नाही हे या देशात आता जरी निवडणूक प्रक्रिया असली तरी या देशात आता लोकशाही जिवंत ठेवायची नाही, विरोधक संपवून टाकायचे आहेत। रशियामध्ये जे पुतिन करत आहेत की विरोधकच ठेवायचं नाही आणि दाखवायला लोकशाही दाखवायची, संविधान वरचा पान बरोबर ठेवायचा आणि आतला पूर्ण बदलवायचा आणि संविधान शिल्लक आहे अशी बोंब मारत राहायची। अशा पद्धतीनं हा देश आता पूर्णतः लोकशाही संपवण्याच्या दिशेनं सत्ताधाऱ्यांनी मोदी सरकारने केलेली सुरुवात आहे। विरोधकांना नेस्तनाबूत करणं, विरोधकांना उद्ध्वस्त करणं, विरोधकांना संपवून टाकणं, मग विविध प्रकारच्या शासकीय यंत्रणेचा वापर असेल किंवा आत्ता गोठवलेली खाती असतील, हा जनतेचा आता उद्रेक इतका महाभयंकर होईल की यांना सडो की पळो करून सोडतील जनता। ही स्थिती या देशामध्ये या लोकांनी आणलेली आहे। हे सत्तेचा मुकुट मरतपर्यंत आम्हीच असणार अशा आविर्भावामध्ये यांनी या देशाचा कारभार करतायत आणि त्याही पलीकडे जाऊन की विरोधकात जर शिल्लकच राहिला नाही, तो ठेवायचाच नाही आणि हा देश पूर्णतः हुकुमशाही पद्धतीनं चालवायचा हा निर्धारच या लोकांनी केलेला आहे। कधी नव्हे, आता हा देश अत्यंत, मला वाटतं या देशामध्ये आता हा देशाची लोकशाही, या देशातील संविधान आणि या देशाचं स्वातंत्र्य जे घटनेने दिलेलं आहे लोकांना, तो आता शिल्लक राहणार की नाही अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये आता तयार झालेली आहे।